श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ सांगत आहेत, प्रत्येक घरात काही ना काही अडथळे असतात. अक्षरशः परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचते की पुढे काय करावं याचा मार्ग दिसत नाही आणि काही सुचत नाही. हातात असणाऱ्या सगळ्या गोष्टी निसटून जातात. 1 रुपयाही हातात उरत नाही. कुठे पैशाची तंगी, कुठे घरातले वाद, कुठे काम अडकलेलं असतं, तर कुठे मनाची शांतीच हरवलेली असते. पण जेव्हा श्रद्धेने स्वामींच्या चरणी नमस्कार करता, तेव्हा बंद मार्गही हळूहळू उघडू लागतात. आजचा दिवस तुमच्या घरासाठी खास ठरणार आहे. स्वामींची कृपा असेल तर अडकलेली कामे आता मार्गी लागतील. आपल्यातील नकारात्मकता दूर होईल आणि सुख शांतीचं वातावरण आता घरामध्ये निर्माण होईल. म्हणून आजपासून स्वामींचं दर्शन घ्या आणि आपल्या घरासाठी प्रार्थना करा. कदाचित आज तुमच्या घरातील तो एक मोठा अडथळा दूर होण्याची सुरुवात असेल. तुमच्या घरात एक असा अडथळा आहे जो स्वामी आज हटवणार आहेत. आजचा दिवस हा तुम्हाला बदल घेऊन आलेला आहे. श्रद्धेने दर्शन घ्या. तुमच्या घरासाठी जय स्वामी समर्थ लिहून पहा आणि शेअर करून बघा. कोणाच्या घरातील अडथळा दूर होईल. स्वामींवर प्रेम असेल तर निश्चितच तुम्ही ही गोष्ट कराल. आज तुमच्यासाठी खूप मोठा बदल घडणार आहे. विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. अशक्य ही शक्य करायला स्वामी तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत. झोपण्यापूर्वी तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या आणि मन शांत होणार आहे आणि तुमची चिंता दूर होणार आहे. आज स्वामींचं स्मरण करा. उद्या सकाळी आनंदाची बातमी तुम्हाला नक्कीच घेऊन येणार आहे. अडकलेली कामं मार्ग लागणार आणि मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची आता ही एक चाहूल लागणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. प्रार्थना कधीच व्यर्थ जात नसते. आज शांत मनाने झोपा आणि स्वामींचं नाव घ्या. झोपण्यापूर्वी स्वामींचं हे दर्शन तुम्ही नक्की पहा आणि स्वामींचा हा अमूल्य संदेश नक्की ऐका. तर उद्या सकाळी तुम्हाला आनंदाची चाहूल नक्कीच लागणार आहे. आज स्वामींचं सकारात्मक ऊर्जा घेऊन स्वामींचं स्मरण करून तुम्हाला छान सुखाची झोप नक्कीच लागणार आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्यातल्या कितीतरी अडचणी तुम्हाला खूप जीव नकोसा करून टाकत असतात आणि आपल्याला वाटायला लागतं की आता सगळं काहीच संपलेलं आहे. पण खरं तर ही तुमची एक परीक्षा असते आणि तिथूनच नवीन सुरुवात होत असते. जो माणूस मनाने चांगला असतो, प्रामाणिक असतो, कष्ट करत असतो, त्याच व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप कष्ट येतात, खूप अडचणी येतात आणि खूप संघर्ष करावा लागतो. संघर्ष आणि कष्ट हे कोणालाच चुकलेलं नाही आहे. पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप मर्यादेपेक्षा जास्त अडचणी येतात आणि माणसाचा जीवनावरचाच, आयुष्यावरचा, जगण्यावरचाच विश्वास उडू लागतो आणि असं जगण्यापेक्षा मरण बरं असं वाटायला लागतं. पण त्यावेळी स्वामी तुम्हाला निश्चितच काही संकेत देतात आणि तुम्ही एक पाऊल मागे घेता. अशी एक परिस्थिती येते, अशी एक वेळ येते ज्यावेळी माणसाला सगळं काही सोडून यातून मुक्त व्हावं असं वाटायला लागतं. पण बाळांनो, खरं लक्षात घ्या, अशा नकारात्मक गोष्टीच तुम्हाला मागे खेचत असतात. आपल्या मनाचे सगळे खेळ असतात आणि असा विचार मनात कधीच आणायचा नाही. आज तुमच्या घराच्या उंबरट्यावर काहीतरी तुम्हाला शुभ जाणवले का? कधीकधी स्वामी आपल्या भक्तांना असं संकेत देत असतात. घरात शांतता, आनंद आणि प्रसन्नता वाटली तर नक्की लक्षात घ्या, ही चाहूल एका नव्या सुरुवातीची नक्कीच आहे. अडकलेली सगळी कामे आता मार्गी लागू शकतात. घरामध्ये सुख समाधानाचं वारं नक्कीच वाहणार आहे. स्वामींची कृपा झाली की वातावरण नक्कीच बदलतं आणि आज मनापासून स्वामींचं नाव घ्या. विश्वास ठेवा. तुमचा चांगला काळ आणि तुमची चांगली वेळ आता जवळ आलेली आहे. आजपर्यंत तुम्ही अडचणीतून गेला आहात, खूप असंख्य यातना सहन केल्या आहात. हे जग फक्त हसायला असतं आणि फक्त सल्ले द्यायला असतं, पण
सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. स्वतःचं कर्तृत्व असेल तर हे जग टाळ्या वाजवणार आहे आणि स्वतःचं काही नसेल तर हे जग नावं ठेवणार आहे आणि बोट उचलणार आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, आज घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला ही चाहूल नक्कीच जाणवणार आहे. आणि आज तर समजा स्वामी तुमच्या स्वतः घरी आलेले आहेत. स्वामींची चाहूल म्हणजे आनंद, समाधान आणि भरभराट आहे. तुमच्या आंतरिक मनाला तुम्हाला एक अद्भुत आनंद आणि समाधान मिळालं असेल, मनशांती मिळाली असेल, तर ते स्वामींच्या तुमच्या घरामध्ये आगमन झालेली चाहूल आहे. हे लक्षात घ्या. स्वामींचं आगमन आता तुमच्या घराच्या उंबरठ्यावर झालेलं आहे. ही त्याची चाहूल आहे आणि हे त्याचं संकेत आहे. हे लक्षात घ्या. आजचा दिवस तुम्हाला खास ठरू शकणार आहे. आज दिसणारी घरात एक छोटी गोष्ट तुम्हाला शुभ संकेत देणार आहे. स्वामींची कृपा सुरू झाली की तुम्हाला खूप संकेत मिळतात आणि ज्यातून तुम्हाला कळून जाते की स्वामी पाठीशी आहेत, तुमच्या आजूबाजूलाच आहेत. मनातल्या सगळ्या चिंता हळूहळू दूर व्हायला लागतात. घरात सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते. आज घरातला दिवा, सुगंध, पक्षी किंवा शांतता यापैकी काही जाणवलं तर लक्षात घ्या, आज स्वामी आपल्या भक्तांना संकेत देत आहेत. विश्वास ठेवा, चांगला काळ जवळ आलेला आहे. स्वामींचं नाव घ्या आणि आनंदी राहा, कारण आनंद हा आपल्याला स्वतःला मिळवायचा आहे. तो कुठेही विकत मिळत नसतो. आज सकाळी घरामध्ये ही गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि स्वामींची कृपा सुरू झाली म्हणून समजा. कधीकधी छोटे संकेत तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घेऊन येत असतात आणि हाच बदल आज स्वामी तुमच्या घरामध्ये निश्चितच घडवणार आहेत. दुपारी 12 नंतर तुमच्या घरामध्ये काहीतरी खास घडू शकतो आणि एखादा अनपेक्षित फोन किंवा चांगली बातमी तुमच्या कानावर येऊ शकते. ज्याची तुम्ही आजपर्यंत वाट पाहत होता त्याची चाहूल तुम्हाला आता निश्चितच लागणार आहे. स्वामींची कृपा असेल तर तुमच्या नशिबाला आता एक वळण मिळणार आहे. आज शांत ठेवा, आज मन शांत ठेवा आणि सकारात्मक राहा. चांगली संधी आता दारापर्यंत येऊन पोहोचते. स्वामींचं नाव घ्या आणि विश्वास ठेवा. प्रत्येकाची वेळ बदलायला एक क्षण पुरेसा असतो. आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे आणि या एका अनपेक्षित गोष्टीने तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडणार आहे. पुढे काय घडणार आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागणार याची शाश्वती, याची कल्पना आपल्याला नसते. पण स्वामी सोबत असले की त्या गोष्टीला आपण सामोरं जाण्यासाठी निश्चितच मनापासून तयार असतो. आज तुम्हाला निश्चितच हा संकेत मिळणार आहे आणि या सगळ्या अडचणीमधून तुम्ही निश्चितच बाहेर पडणार आहे याची खात्री तुम्हाला आज स्वामी देत आहेत.